तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी आणि 9वी साठी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन जी घेतली जाते त्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न साधारणपणे कशा पद्धतीचे असतात तर त्याचा अंदाज यावा म्हणून काही सॅम्पल क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. जे प्रश्न यांच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. आपला मुख्य उद्देश ही स्पर्धा परीक्षा विज्ञान या विषयाशी जी संबंधित घेतलेली असते, तर त्या विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न कोणत्या पद्धतीचे असतात, कोणत्या पॅटर्नचे असतात आणि ते कोणत्या सिलेबसवर आहेत ते याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर ही जी मुख्य परीक्षा आहे ती 2 इयत्तांसाठी घेतली जाते. इयत्ता 6वीला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि इयत्ता 9वीला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. मग सांगितल्या पद्धतीनं ही स्पर्धा परीक्षा विज्ञान या विषयाशी रिलेटेड आहे. म्हणजे विज्ञान या विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना किती आहे त्याच्यावर आधारित काही उपयोजनात्मक किंवा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न याच्यामध्ये विचारलेले असतात. आता ही विज्ञान विषयाचे प्रश्न विचारत असताना इयत्ता 6वी साठी आणि इयत्ता 9वी साठी यांच्यासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आहे किंवा वेगवेगळी पार्श्वभूमी घेऊन त्यावर आधारित विज्ञानाचे प्रश्न विचारलेले असतात. जसं की इयत्ता 6वी साठी गेल्या 3 वर्षाचा म्हणजेच इयत्ता 4थी, इयत्ता 5वी आणि इयत्ता 6वी हा जो अभ्यासक्रम आहे विज्ञान विषयाचा त्यावर आधारित प्रश्न असतात आणि यांचे प्रमाण ठरलेलं आहे. इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमावर 10% प्रश्न असतात, इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमावर 20% आणि इयत्ता 6वी म्हणजे चालू वर्षाच्या अभ्यासक्रमावर 60% प्रश्न असतात. हे एकूण झाले 90% आणि उरलेले जे 10% प्रश्न असतात तर ते 10% प्रश्न विज्ञान विषयाच्या इतर विभागावर आधारित असतात. तर अशा पद्धतीनं हे प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन इयत्ता 6वी साठी आहे. त्याच पद्धतीने इयत्ता 9वी साठी इथं सुद्धा गेल्या 3 इयत्तांच्या म्हणजे 7वी, 8वी आणि सध्याची 9वी या इयत्तांच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न असतात. इथं सुद्धा डिस्ट्रीब्युशन तसंच आहे. इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमावर 10% प्रश्न, 8वीच्या अभ्यासक्रमावर 20%, 9वीच्या अभ्यासक्रमावर 60% आणि इतर 10% असे एकूण 100% प्रश्न इयत्ता 9वी साठी विचारलेले असतात. आता या दोन्ही परीक्षांसाठी दोन्ही माध्यम उपलब्ध आहेत, इंग्रजी आणि मराठी. तर आता काही सॅम्पल प्रश्न आपण पाहूया ज्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी होईल. The first question is why we cannot see the objects in the dark. The first option is these objects emit light, these objects absorb light, there is no light coming to our eyes from these objects, the light gets obstructed by the darkness. मराठीमध्ये हा प्रश्न असा आहे, अंधारातील वस्तू आपल्याला का दिसत नाहीत. 4 पर्याय त्यासाठी दिले. त्यातला पहिला पर्याय आहे त्या वस्तू प्रकाश बाहेर टाकतात, दुसरा पर्याय त्या वस्तू प्रकाश शोषून घेतात, त्या वस्तूंपासून आपल्या डोळ्यांकडे प्रकाश येत नाही, आणि चौथा पर्याय अंधारामुळे प्रकाश अडतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे देर इज नो लाईट कमिंग टू आवर आईज फ्रॉम धीज ऑब्जेक्ट्स. त्या वस्तूंपासून आपल्या डोळ्यांकडे प्रकाश येत नाही. कोणतीही वस्तू ज्यावेळेला आपल्याला दिसते याचा अर्थ त्या वस्तूवर जे प्रकाश किरण पडतात ते तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि असं ज्या वेळेला होतं त्याच वेळेला ती वस्तू आपल्याला दिसते. अंधारामध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूवर प्रकाश पडत नाही आणि तो प्रकाश न पडल्यामुळे तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे त्या वस्तूंपासून आपल्या डोळ्यांकडे प्रकाश येत नाही. Second question is which of the following samples of water can be termed as pure water? The first option is water in which alum is added, second clean water, third filtered water, and last one no other substance added to it. पुढीलपैकी कोणत्या पाण्यास शुद्ध पाणी म्हणावे? तुरटी फिरवलेले पाणी, स्वच्छ पाणी, गाळून घेतलेले पाणी, दुसरा कोणताही पदार्थ न मिसळलेले पाणी. So answer of this question is option number 4, no other substance added to it. दुसरा कोणताही पदार्थ न मिसळलेले पाणी. कारण ह्या पहिल्या 3 पर्यायांचा जर विचार केला तर तुरटी फिरवलेले किंवा स्वच्छ पाणी किंवा गाळून घेतलेले पाणी हे शुद्ध होईलच 100% असं नाही, पण त्या पाण्यामध्ये दुसरा कुठलाही पदार्थ जर नसेल तर ते पाणी शुद्ध पाणी म्हणता येईल. नेक्स्ट क्वेश्चन इज why are the cup and saucer usually made of china clay and not of metal? First option is metals have shining luster,
Second, taste of tea changes in metal container. Third, china clay does not become as hot as metal. And fourth, china clay cup contains small quantity of tea. धातूच्या कपबशी ऐवजी बहुतांशी चिनी मातीच्या कपबशा का तयार केल्या जातात? पहिला ऑप्शन आहे धातूच्या कपांना चकाकी असते. दुसरा, धातूच्या कपात चहाची चव बदलते. तिसरा, चिनी माती गरम चहामुळे धातू इतकी तापत नाही. आणि चौथा पर्याय, चिनी मातीच्या कपात चहा कमी मावतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चिनी माती गरम चहामुळे धातू इतकी तापत नाही, त्यामुळे तो चहा पिणं सहज शक्य होतं. So correct answer is option 3. China clay does not become as hot as metal. Next question is, why are boilers usually made of copper? First option is copper is red and therefore becomes hotter. Second option, copper is cheaper than plastic. Third, copper conducts heat faster. And last one, with a little heat, iron becomes hotter than copper. पाणी तापवण्याचा बंब तांब्याचा का बनवतात? पहिला ऑप्शन आहे तांबे लाल असते त्यामुळे ते अधिक तापते. दुसरा, तांबे प्लास्टिक पेक्षा स्वस्त असते. तिसरा, तांब्यातून उष्णता भराभर पसरते. आणि चौथा, थोड्या उष्णतेने लोखंड तांब्यापेक्षा जास्त तापते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तांब्यातून उष्णता भराभर पसरते त्यामुळे पाणी लवकर गरम होतं. त्यामुळं पाणी तापवण्याचा बंब हा तांब्याचा बनवला जातो. तर याच्यासाठी तांबे लाल असते किंवा तांबे प्लास्टिक पेक्षा स्वस्त असते याचा इथं काही संबंध नाही. त्यामुळे ही याचं उत्तर नाही. थोड्या उष्णतेने लोखंड तांब्यापेक्षा जास्त तापते हाही पर्याय नाही, कारण तांब्याचा बंब का बनवलेला असतो असा प्रश्न आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. कॉपर कंडक्ट्स हीट फास्टर. Next question is, we can get pure water from the sea water by the process of dot. Descentation, filtration, distillation or evaporation. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कसे मिळते? निवळण्याने, गाळण्याने, ऊर्ध्वपातनाने की बाष्पीभवनाने? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ऊर्ध्वपातनाने म्हणजेच डिस्टिलेशन. म्हणजे इथं निवळून, गाळून किंवा बाष्पीभवन होऊन त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जे सॉल्ट्स असतात, जे क्षार असतात, ते आपण वेगळे करू शकत नाही. ते सॉल्ट्स किंवा ते क्षार वेगळे करण्यासाठी आपल्याला डिस्टिलेशन हीच प्रोसेस वापरावी लागते, ज्याच्यामध्ये आपण पाण्याला उष्णता देतो त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत आणि नंतर त्याची वाफ झाली की त्या वाफेला थंड करून पुन्हा त्याच्यापासून पाणी तयार करतो. या पद्धतीने त्याच्यामध्ये जे क्षार आहे ते विरघळलेले क्षार आपण बाजूला काढू शकतो आणि ते पाणी पिण्यायोग्य बनवू शकतो. Next question is, which of the following components in the air is difficult to detect by simple test? Carbon dioxide, moisture, oxygen, nitrogen. हवेतील खालीलपैकी कोणता घटक सोप्या चाचणीने ओळखता येत नाही? कार्बन डायऑक्साइड, बाष्प, ऑक्सिजन की नायट्रोजन? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नायट्रोजन. कारण यामधला कार्बन डायऑक्साइड ह्या वनस्पती त्याचा उपयोग करतात. ऑक्सिजनचा उपयोग आपण श्वसनासाठी करतो. मॉइश्चर तेही आपल्याला पटकन पाहता येतं, त्याची परीक्षा घेता येते, त्याची टेस्ट घेता येते. पण नायट्रोजन जो आहे तो ओळखण्यासाठी सोप्या टेस्ट नाहीत, त्याला काही लॅबोरेटरी मधल्या टेस्ट आपल्याला वापरावं लागतं. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स डज एलिफंट बिलॉंग टू? कार्निवोरस, हर्बिवोरस, इन्सेक्टिव्होरस की ओमनिवोरस? हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? मांसाहारी, शाकाहारी, कीटकभक्षी की मिश्राहारी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाकाहारी म्हणजेच हर्बिवोरस. Next question is, which of the following things contain more protein? Potato, fish, salt, pure water. खालीलपैकी कोणत्या पदार्थात प्रथिने अधिक प्रमाणात असतात? बटाटा, मासे, मीठ की शुद्ध पाणी? याचं उत्तर आहे मासे म्हणजेच फिश. Next question, which organ is responsible for respiration in earthworm? Lungs, gills, moist skin, scales. गांडूळ खालीलपैकी कोणत्या इंद्रियाच्या मदतीने श्वसन करतो? फुफ्फुस, कल्ले, ओलसर त्वचा की खवले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओलसर त्वचा म्हणजेच मॉइस्ट स्किन. नेक्स्ट क्वेश्चन, does the sky appear from the moon? Blue, orange,
गोल्डन ब्लॅक. चंद्रावरून आकाश कसे दिसते? निळे, नारिंगी, सोनेरी, काळे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काळे म्हणजेच ब्लॅक. कारण चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळं तिथं जो प्रकाश पडतो त्याचं स्कॅटरिंग ऑफ लाईट वातावरण नसल्यामुळं होत नाही, त्यामुळं तिथून जे आकाश आहे ते काळं दिसतं.